हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे चॉकलेट आलमंड केक. तर यासाठी मी घेतले आहेत बॉर्बनचे 2 बिस्किट पुडे. सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये बॉर्बनची बिस्किटं तोडून घेऊया आणि छानपैकी बारीक वाटून घेऊ. आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्यामध्ये मी नाचणीचं पीठ टाकलंय थोडंसं, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा. इथे मी 2 चमचे गुळाची पावडर घेतली आहे. तर यामध्ये मी तुपाचा वापर केला आहे. इथे मी 2 ते 3 चमचे तूप घेतले आहे. आता हे सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करूया. आता यामध्ये मी 1 कपभर दूध घेतलं आहे. पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण छान फेटून घेऊया. तुम्ही पाहू शकता बॅटर खूप छान तयार झालेलं आहे. एकदम पण जाड नाही आणि खूप पातळ सुद्धा करायचं नाही. यामध्ये पुन्हा मी 1-2 चमचे तूप टाकते. 2 ते 3 मिनटं मी हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता बॅटर खूप छान तयार झालंय. आता एका पातेल्यामध्ये तुपाचे थोडे थेंब घेऊन छानपैकी स्प्रेड करूया हातानेच. तुम्ही बटर पेपर पण लावू शकता. आता तयार झालेले हे बॅटर आपण ओतूया. आता यावर भिजवलेल्या बदामाचे छोटे छोटे काप करून यावर टाकूया. मी हा केक कढईमध्येच करणार आहे, त्यामुळे मी ऑलरेडी कढई गरम करत ठेवली होती. कढईमध्ये थोडंसं मीठ पसरवून ठेवायचं आणि त्या मिठावर पातेलं ठेवायचं आणि यावर आता झाकण ठेवून आपण 30 मिनिटे हा केक बेक करून घेऊ. 30 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की केक तयार झाला आहे की नाही. जर वाटत असेल की अजून थोडा बेक करायला हवा तर 5 मिनिटे आपण पुन्हा ठेवूया. तुम्ही पाहू शकता इथे केक पूर्णपणे बेक झालेला आहे. तर आपण आता गॅस बंद करूया. तर इथे केक थंड झाल्यावर आपण याला काढून घेऊ. केक छान असा मऊ आणि जाळीदार तयार झाला आहे. आता यावर मी चॉकलेट स्प्रेड करून घेते. सगळीकडे छान स्प्रेड करून घ्या. चॉकलेटमुळे खूप सुंदर चव पण येते केकला. खूप छान केक तयार झालेला आहे. आता यावर आपण बदामाचे छोटे छोटे काप तयार करून घेतले आहेत आणि ते आता आपण केकवर टाकूया. खूप सुंदर असा केक दिसतोय. तर अशा प्रकारे आपला चॉकलेट आलमंड केक तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा. घरच्या घरी बिस्किटपासून केक तयार करू शकता. साईशला चॉकलेट केक खूप आवडतो, तर त्याच्यासाठी मी हा बनवला आहे. त्याला खूप आवडला आहे. थँक्यू.